नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचा एचडी एग्जाममध्ये मी खूप स्वागत करतोय। विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देतो। तर विद्यार्थी मित्रो, आता राज्य सरकार जवळ 75,000 पदाची जरी भरती करत असली तरी त्यासाठी उमेदवार हे 5 ते 7 लाख उमेदवार लढत आहे। आणि विद्यार्थी मित्रो, इतक्या उमेदवारांचं 100% सिलेक्शन होणार का? जर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळले तर यातून फिरतीचा मार्गसुद्धा एक शोधून ठेवा। जर तुम्ही इकडे जरी सक्सेस नाही झाले तरी दुसरीकडे कुठेतरी होशाल। त्यामुळे विद्यार्थी मित्रो, काहीतरी तुम्ही इतर नॉलेज शिका, ज्यामध्ये शेअर मार्केटचं झालं, ट्रेडिंग झालं, ज्यामध्ये डे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, USA ट्रेडिंग, तर तसंच इतर जे शेअर मार्केटचं किंवा इतर बिटकॉईन वगैरे कसं सेल करायचं, काय करायचं, या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्या। एक परतीचा मार्ग चांगला ठेवा विद्यार्थी मित्रो। व्यवसायाकडे पण वळा, कारण की इथं खूप भयानक कॉम्पिटिशन आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे आता लढत आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला एक सांगणं आहे। तसंच विद्यार्थी मित्र, आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा विनंती करतो। चॅनल नवीन असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। आरोग्य विभाग भरती 2023 गट क आणि गट ड भरती परीक्षेच्या निवड याद्या कधी येणार? माझे 110 मार्क, माझे 120 मार्क, माझे 142 मार्क, माझे 152 मार्क आहे। मी या जिल्ह्यात फॉर्म टाकला आहे, माझी ही कॅटेगरी आहेत, माझं सिलेक्शन होईल का? तर अशा खूप प्रकारे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या आपल्याला दररोज शेकडो कमेंट येत आहे। आणि आपण आज कमी मार्कवाल्याचं कशा प्रकारे काम होणार त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहेत। अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। तर विद्यार्थी मित्र, गट ड हे सगळ्यात शेवटचं पद असून शिपाई पद आहेत। आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये 75,000 पदाची सर्वात मोठी राज्य सरकार भरती करीत असून वेगवेगळ्या विभागाच्या त्यात भरत्या होत आहे। त्याचे निकाल रखडलेले असून कोणत्याही विभागाचे अजून पूर्णपणे निकाल लागलेले नाहीत। नुकत्याच जिल्हा परिषदचे टेक्निशियन पदाचे काही निकाल लागले असून आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक या महत्त्वाच्या पदाची पेपर आणखी बाकी। त्यामुळे तसंच विद्यार्थी मित्र, तलाठी भरती परीक्षेच्या अजून काही जिल्ह्याची निकालसुद्धा बाकी आहे। तसंच विद्यार्थी मित्र, इतर जे विभाग आहेत त्याचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निकाल राज्य सरकारने राखून ठेवलेले असून त्याचेसुद्धा निकाल लागणे बाकी आहेत। त्यामुळे राज्य सरकारलाही कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सर्व विभागाचे निकाल लावावे आणि गट क आणि गट ड भरती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जागेमध्ये सुद्धा वाढ करावी। त्यामुळे विद्यार्थी मित्र, 130, 120 मार्क असणाऱ्या उमेदवाराचं सुद्धा 100% काम होईल, त्याचं सुद्धा सिलेक्शन होईल। कारण की विद्यार्थी मित्र, गट ड हे शेवटचे पद आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं इतर विभागामध्ये चांगल्या पदावर काम होणार आहे तो विद्यार्थी इकडे तिकडे जाणार, गट ड ची नोकरी जॉईन करणार नाही। त्यामुळं विद्यार्थी मित्र, इकडं 6 महिने विद्यार्थ्यांची वेटिंगवाले उमेदवार हे भरले जाणार। विशेष म्हणजे आता राज्य सरकार लवकरच शिक्षक भरतीच्या जवळजवळ 27,000 जागा भरणार आहे। जर इतक्या जागा भरल्या गेल्या तर 1 ते 1,500 विद्यार्थ्यांचं कल्याण होणार। कारण की 3,500 मधले जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थी हे शिक्षक भरतीवाले आहेत। ते जर विद्यार्थी तिकडं जॉईंट झाले तर इतक्या जागा रिक्त होणार गट ड च्या आणि जवळजवळ 130, 120 मार्कवाल्याचं सुद्धा गट ड मध्ये सिलेक्शन होणार, त्याचंसुद्धा निवड होणार, त्याचंसुद्धा विद्यार्थ्याचं आयुष्य बदलणार। तर विद्यार्थी मित्र, या इतर ज्या भरत्या आहेत त्या 100% गट ड च्या भरती परीक्षेच्या निकालावर परिणाम करणार आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी खचून न जाता मोठ्या जिद्दीने राहावे। तसंच लवकरच गट ड ची नगर परिषद आणि इतर विभागाची जाहिरातसुद्धा येणार असून त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी सज्ज राहावे। तसंच लवकरात लवकर राज्य सरकारने निकाल लावावं, जागा वाढ करावी अशी आपली शासनाला कळकळीची विनंती आहे। अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेटमध्ये राहिले। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप धन्यवाद, तुमचे विशेष आभार।